नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का तुम्हाला? ओके. थँक यू. आपण संपूर्ण महिना किंवा रादर काही आठवडे आपण हेल्थ या विषयावरती आपण काही सेशन्स घेत आहोत. अ, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण क्लिन्झिंग प्रोसेस बघितली, की कशाप्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे जे अडकलेले ब्लॉक्स आहेत किंवा ब्लॉक्ड एनर्जी आहे. म्हणजे वेगवेगळे जे ब्लॉक्स असतात त्याच्यामुळे आपण एनर्जीला ठेराव करत असतो किंवा एनर्जी स्मूथली फ्लो न होण्यासाठी म्हणून आपण त्याला अ, प्रतिकार करायला ते कारणीभूत असतात. मला असं वाटतं बरेचसे जण जे नवीन आहेत, त्यांना समजण्यासाठी मी एक YouTube माझं जे बॉन्टिफुल युनिव्हर्स चॅनल आहे YouTubeचं त्याच्यावरती मी एक एक्झॅक्टली आजार कसे होतात आणि आपण वैश्विक एनर्जीचा कसा वापर होऊन आपण त्याचा कसा उपयोग होतो आणि त्याच्या मागचं सायन्स काय असा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर ते कोणी बघितला नसेल तर ते बघा. मी लिंक पाठवेन किंवा आपल्याकडे बरेच जणांकडे ती लिंक आहे. सांगण्याचा उद्देश असा की दररोज आपल्याला वैश्विक ऊर्जेची गरज असते आणि त्याच्यामुळे आपली बॅटरी चार्ज होत असते. म्हणजे जसं मोबाईलला एक आपण काहीही वापरला नाही मोबाईल, तरीसुद्धा तो मोबाईलची बॅटरी ड्रेन होत असते. ती कशामुळे ड्रेन होत असते? तर काही ना काहीतरी ॲप्स चालू असतात, काही ना काहीतरी बॅकग्राऊंडला चालू असतं आणि त्याच्यामुळे आपण वापर न करता सुद्धा अगदी तुम्ही दिवसभरात एकही फोन कॉल केला नाही किंवा रिसीव्ह नाही केला, तरीसुद्धा बॅटरी ही डाउन होते. तशाच पद्धतीने आपण दिवसभर ज्यावेळेला शारीरिक श्रम करतो किंवा मानसिक श्रम म्हणजे आपण शारीरिक श्रम केले नाहीत आणि खूप भरपूर विचार केला किंवा मेंटल वर्क आपलं खूप झालं, तर आपल्याला संध्याकाळी थकल्यासारखं होतं. तर हे थकल्यासारखं का होतं? तर ही जी एनर्जी असते, ही एनर्जी आपली अ, व्हायला लागते. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक हालचालींसाठी या एनर्जीची गरज असते आणि मग आपल्याला थकल्यासारखं होतं आणि मग आपल्याला झोप येते आणि मग आपण झोपतो आणि मग झोपल्यानंतर आपल्याला त्या झोपेमध्ये ती वैश्विक एनर्जी परत एकदा आपल्या आतमध्ये ग्रहण केली जाते आणि ती कशा मार्गे ग्रहण केली जाते, तर आपला जो स्पायनल कॉर्ड आहे, आपला पाठीचा कणा जो आहे, तिकडनं केली जाते आणि म्हणूनच पूर्वी लहानपणी अभ्यास करताना ताठ नाही बसलं, की फटके मारायचे, की ताठ बस. कारण तुम्ही ज्यावेळेला ताठ बसता, त्यावेळेला तुमचा स्पायनल कॉर्ड सरळ असतो आणि म्हणून ती एनर्जी फ्लो अतिशय चांगला असतो. चांगला असतो म्हणजे त्याला अडथळे न देता फ्लो चांगला होतो. रात्री आपण झोपतो त्यावेळेला परत पाठीचा कणा हा सरळ असतो. त्यामुळे परत ती एनर्जी म्हणजे इट इज लाइक अ अँटिना. त्या अँटिनाने ती एनर्जी आतमध्ये येते आणि मग आपल्याला ती बॅटरी आपली चार्ज झाली, की मग आपल्याला जाग येते आणि मग सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. कारण आपली बॅटरी फुल चार्ज असते. तर हे क्लिन्झिंग आणि मग हे ज्यावेळेला अडथळे तयार होतात, त्यामुळे या एनर्जीचा ब्लॉक्स तयार होतात. एनर्जी स्मूथ फ्लो होत नाही आणि मग ते काढण्यासाठी कसं-कसं क्लिनिंग करायचं हे आपण मागच्या काही आठवड्यात शिकलो. आज आपण घेणार आहोत व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन टेक्निक सगळ्यांना माहिती आहे. आपले पंचेंद्रियांचा वापर करून व्हिज्युअलाइज करायचं आहे, पण हेल्थच्या बाबतीत आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. जे खूप कठीण नसतं, कारण आपण पायदुखी असेल तर कधीतरी पाय आपले दुखत नसतात. त्यामुळे त्याचा अनुभव काय हे आपल्याला माहिती असतं. पाठदुखी असेल तर पाठ न दुखतानाचा अनुभव आपण घेतलेला असतो. त्यामुळे ते माहिती असतं. अशा अनेक गोष्टी हेल्थच्या बाबतीत आपल्याला माहिती असतात. त्यामुळे ते व्हिज्युअलाइज करणं थोडंसं सोपं जातं. त्यामुळे इथे मला जरा सांगाल का, की कोणाला काय-काय खूप सिव्हिअर वगैरे असे काही आजार आहेत का? म्हणजे जरा सांगा बरं मला थोडंसं. म्हणजे मला आयडिया येण्यासाठी म्हणून, की तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती हे आजार म्हणजे रोज माझं डोकं दुखतं किंवा बरेच वेळेला माझं डोकं दुखतं. गुडघे दुखतात, पाय दुखतात, पाठ दुखते किंवा आणखीनही काही नेक पेन, सिव्हिअर नेक पेन हे सगळे इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत बरं का. आणि ऑफ कोर्स फिजिकल पण आहेत कारण तुम्ही जर सतत एकाच पोश्चरमध्ये दिवसभर बसत असाल आणि त्याला जर तुम्ही एक्सरसाइज नसेल, तर तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचं दुखापती होतात आणि सुरू होतं. लोअर बॅक पेन ड्यू टू स्लिप डिस्क. परत हे इमोशनल ब्लॉक्स आहेत. नॉट सिव्हिअर बट लोअर बॉडी पेन. ओके. अपर बॅक, शोल्डर. अगेन शोल्डर हे तुमचं फिजिकल
ह्याचाच प्रकार आहे. लेग पेन, स्वेलिंग. म्हणजे काही गोष्टी आहेत, काही आजार आहेत हे तुमचे शारीरिक हालचालींमुळे आहेत. काही जे आहेत कॅन्सर होता, पण मी पूर्ण बरी झाले. व्हेरी गुड. पण मला हे म्हणायचं आहे, की इथे बऱ्यापैकी जे काही आजार आहेत, ते काही तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे आहेत आणि काही गोष्टी आहेत या आपल्या इमोशनल ब्लॉक्समुळे. त्यामुळे आपण जे आधी इमोशनल ब्लॉक्स कसे काढायचे ते आपण बघितलंय. तर ते तर तुम्ही करालच. पण आजच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये हे जे तुम्ही आजार इथे लिहिलेले आहेत, हे पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि हे बरे झाल्यावरती आपण कसं वागू ह्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं. ओके? रेडी सगळेजण? चला, डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे, शिथिल करायचं आहे. डोळे, नाक, कान, कपाळ, चेहरा, संपूर्ण डोकं रिलॅक्स झालेलं आहे. मान, गळा, खांदा, हात, हाताचे पंजे, हाताची बोटं रिलॅक्स करायची आहेत. पाठ, पाठीचा कणा, पाठीच्या कण्याची उजवी बाजू, डावी बाजू शिथिल करायची आहेत. छाती, पोट, कंबर सर्व शिथिल करायचं आहे. मांड्या, भोपरं, पोटऱ्या, पावलं, पायाची बोटं शिथिल करायची आहेत. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि आपल्याला एकदम हलकेपणा जाणवत आहे, कारण आपलं वजन आपल्याला जाणवेनासं झालेलं आहे. हे जर अनुभवत असाल तर समजायचं की आपण शिथिल झालेलो आहे. नाहीतर कुठल्यातरी ठिकाणी ताण असेल, तणाव असेल, खिचाव असेल, तर तिथे परत जाऊन रिलॅक्स करा. पण संपूर्ण शरीर सैल सोडायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. आता आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास हा निरीक्षण करायचा आहे. ज्यावेळेला आपण श्वासाकडे लक्ष देऊ, त्यावेळेला आपल्याला मनातले विचार कमी व्हायला लागतात. हळू-हळू मन शांत व्हायला लागतं. कारण आपण जेव्हा श्वासावरती लक्ष देतो, त्यावेळेला विचारांकडे मुळीच लक्ष जात नाही. त्यामुळे मनातल्या विचारांचं काहूर थांबायचं असेल, विचारांची गर्दी कमी करायची असेल, तर श्वासावरती लक्ष द्यायचं आहे.
आता आपल्याला जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे. असं कल्पनाचित्र बघायचं आहे. म्हणजे माझे पाय दुखत असतील, तर माझे पाय पूर्णपणे बरे झालेले आहे. पाय अ, मी चांगली पळायला लागलेली आहे, चालायला लागलेली आहे. म्हणजे आत्ता जे तुम्ही करू शकत नाही आहात, ते तुम्ही करायला लागलेले आहात, असं तुम्ही इमॅजिन करायचं आहे. वजन कमी करायचं असेल, तर तुमचं वजन कमी झालेलं आहे आणि तुम्ही एकदम सडपातळ झालेला आहात आणि आपल्याला भेटणारा प्रत्येक व्यक्ती विचारते, "अरे, तू एवढी फिट कशी काय झाली? कसं काय एवढा चमत्कार झाला? एवढी तू फ्रेश कशी काय दिसतीये?" असं सगळं इमॅजिन करायचं आहे. आपण काय करतोय हे चित्र बघायचं नाहीये, तर काय झालं आहे ते चित्र बघायचं. म्हणजे वजन कमी करायचं तर व्यायाम करतोय, डायट करतोय असं चित्र नाही बघायचंय. आपल्याला एकदम फायनल आपण सडपातळ झालेलो आहोत आणि लोकं आपल्याला विचारतायत, की "कशी काय तू एवढी बारीक झाली? कसं काय वजन कमी झालं?" असं डायरेक्ट ती गोष्ट झालेली आहे असं बघायची आहे. प्रोसेस प्रोसेसचं चित्र बघायचं नाहीये. डायरेक्ट एंड रिझल्ट आपल्याला कल्पना करायचा आहे. म्हणजे आपल्याला जे हवे आहेत ते कपडे घालून आपण आपल्या स्वतःला आरशात बघत आहोत, असं इमॅजिन करायचं आहे. आपण स्वतःकडे बघून खुश झालेलो आहोत. आपला शरीराचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे खूप आपण आनंदी आहोत. आणि अनेक लोकं तुमचा सल्ला घेण्यासाठी उत्सुक आहेत, की तुम्ही हा कसं काय घडवून आणलंय? असं इमॅजिन करायचं आहे. आपल्या अंतर्मनामध्ये हे चित्र एकदम पक्क बसण्यासाठी आपण ह्या कल्पना चित्रामध्ये जी वाक्य वापरू, म्हणजे मी लठ्ठपणा नकोय न म्हणता मी बारीक झालेली आहे. मला पायदुखी नकोय, त्याच्यापेक्षा माझे पाय दुखायचे थांबले. माझे पाय पूर्ववत झालेले आहेत, सुदृढ झालेले आहेत. माझी पाठ पूर्ववत झालेली आहे. अशी वाक्य आपल्या अंतर्मनामध्ये फिट करायची आहेत. उदाहरणार्थ, मी बारीक झाल्यामुळे मला खूप फ्रेश वाटतंय पूर्वीपेक्षा. आता या कल्पना चित्राला आपल्या भावनांची जोड द्यायची आहे. म्हणजे काय? तर आपल्याला कसं वाटणार आहे? त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे मला स्वास्थ्य मिळालेलं आहे, त्यामुळे मी खूप आनंदी झालेली आहे. मला खूप प्रसन्न वाटत आहे. मला खूप समाधान वाटत आहे. मला दिवसभर खूप उत्साह वाटत आहे. डायबिटीज मुक्त झाल्यामुळे मी खूप समाधानी आहे. माझं वजन योग्य प्रमाणात असल्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे, उत्साह जाणवत आहे, शांती जाणवत आहे. आता मी पुढची 5 मिनिटं देते. त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही हा कल्पना विस्तार आणि भावना ह्याचा विचार करायचा आहे.
प्रत्येक वाक्य हे सकारात्मक म्हणायचं आहे. भावना आपल्या सकारात्मक असल्या पाहिजेत. कल्पना विस्तार शब्दामध्ये करण्यापेक्षा डायरेक्ट आपण ते इमॅजिन करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, म्हणजे बघायचं आहे. आपल्या मनःचक्षू पटलावरती बघायचं आहे. इमॅजिन करून बघायचं आहे. आणि आता त्या वैश्विक ऊर्जेकडे, निसर्गाकडे, ब्रह्मांडाकडे, आपले जे इष्टदेव आहेत, त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे, की आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण आपण फक्त एक माध्यम असतं आणि त्या एनर्जीकडनं, त्या इंटेलिजन्सकडनं, त्या देवाकडनं, त्या इष्टदेवाकडनं, त्या ब्रह्मांडाकडून, त्या एनर्जीकडून जो ओरिजिनल सोर्स आहे, तिकडनं ही एनर्जी येत असते आणि आपल्या माध्यमातून ती जात असते. त्यामुळे आपण त्या ओरिजिनल जो स्रोत आहे, ओरिजिनल जो सोर्स आहे, त्याच्याकडे प्रार्थना करायची आहे आपल्या स्वास्थ्यासाठी. ज्यावेळेला आपण ही प्रार्थना करतो, त्यावेळेला कोणीतरी डॉक्टर आपल्या आयुष्यात येईल, जो आपल्याला बरं करून जाईल. कुठलंतरी पुस्तक आपल्या वाचनात येईल, ज्याच्यामधून आपल्याला काही क्लू मिळतील किंवा कोणीतरी आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा अनोळखी व्यक्ती, कोणी व्यक्ती अशी आपल्या आयुष्यात येईल, जो आपल्याला त्याकडे नेऊन मार्गस्थ करेल. अशा अनेक घटना, अशा अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात घडायला लागतात. ज्यावेळेला आपण डायरेक्टली त्या स्रोताकडे मागणी करतो किंवा प्रार्थना करतो. आपल्या स्वस्थतेसाठी प्रार्थना करायची आहे. आणि ती वैश्विक ऊर्जा ही सर्वत्र उपलब्ध आहे. आपण ज्यावेळेला प्रार्थना करू, त्यावेळेला ती आपल्याकडे उपलब्ध असते, आपल्याकडे येण्यासाठी. त्यामुळे आपल्याला ही प्रार्थना करणं आवश्यक आहे. जसं सगळीकडे उपलब्ध असणारी ऊर्जा आपण रेकीच्या माध्यमातून चॅनलाइज करतो, तसं आपण ह्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण आपल्या वाटे, आपल्याकडे चॅनलाइज करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा निसर्गाचा नियम, की
आपल्या स्वस्थतेची प्रार्थना करताना दुसऱ्यांना सुद्धा स्वस्थता मिळू दे, दुसऱ्यांना सुद्धा स्वास्थ्य मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे. जो जे वांछिल तो ते लावो, ज्ञानेश्वरांच्या पसायदानात जे म्हटलेलं आहे तसं दुसऱ्यांना जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये डाउट्स नसतात. ज्यावेळेला आपण स्वतःसाठी करतो त्यावेळेला होईल की नाही, जमेल की नाही, होणार की नाही वगैरे असे ज्यावेळेला आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचे शंका आपल्या आतमध्ये नसतात. त्यामुळे आपल्या स्वतःला प्रार्थना करताना ही गोष्ट होईल की नाही अशी जेव्हा भीती वाटते, परंतु दुसऱ्यासाठी मात्र आपण अलिप्तपणे करतो आणि म्हणून दुसऱ्यांसाठीही आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जो जे वांछील तो ते लाहो. म्हणूनच ज्ञानेश्वरानं जगासाठी पसरविलं मागितलं तशाप्रमाणे आपण हे 2 नियम फॉलो केले, तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपली आजारातून मुक्ततेमध्ये किंवा स्वास्थ्यपूर्ण जीवनाकडे आपली वाटचाल सुरू होईल. त्यासाठी ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. वैश्विक शक्तीचे आभार मानायचे आहेत. आपल्या स्वतःचे आभार मानायचे आहेत. आपल्या शरीराचे आभार मानायचे आहेत. परत एकदा आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. परत एकदा आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आपण जिथे बसलेलो आहोत तिथे लक्ष द्या. आपण ज्या खोलीमध्ये बसलेलो आहोत त्या आवाजांकडे लक्ष द्या. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्या. आपल्या हाताची आणि पायाची बोटं थोडीशी हलवायची आहेत. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यांवरती ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. कसं वाटलं? करायला जमलं का? कल्पना विस्तार करता आला का? इमॅजिनेशन करता आलं का? व्हिज्युअलायझेशन करता आलं का? आणि आपल्याला जे हवं आहे, ज्याच्यासाठी आपण रोज तडफडत असतो. रोज आपल्याला वाटत असतं, की अरे ह्याच्यातून कशी मुक्तता मिळणार? कधी मुक्तता मिळणार? असं जे करत असतो आणि जे आपल्याला हवं असतं, ते आता त्याचा कल्पना विस्तार आणि व्हिज्युअलायझेशन करण्याचा अ, वेळ ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला नक्की काय हवंय हे जर माहिती असेल तर आपण हे व्हिज्युअलायझेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. कल्पना विस्तार चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मग त्याच्या बरोबरीने तुमच्या भावना आणि सकारात्मक वाक्य ह्याची जोड दिली तर ते त्या फ्रिक्वेन्सी आपण त्या फ्रिक्वेन्सीला आपण टच करतो. कधीही करू शकता. असं काही त्याला काही नियम नाहीत, की याच वेळेला केलं पाहिजे, त्याच वेळेला. कारण दिस इज जस्ट अ मेंटल ॲक्टिव्हिटी. त्यामुळे जसं जेवल्यानंतर व्यायाम करायची किंवा आधी तसं काही ह्याला नियम नाहीयेत. तुम्ही बसमध्ये बसल्या-बसल्या सुद्धा हे काम करू शकता. म्हणजे असं काही त्याला हे नाही. पण आपल्याला एक सवय लागावी, आपल्याला एक अंगवळणी पडावं म्हणून एक वेळ ठरवा सकाळी उठल्यावर, रात्री झोपायच्या वेळेला. त्यावेळेला तुम्ही हे खूप छान करू शकता.
व्हेरी गुड. मस्त. छान जमले. ओके. परफेक्ट. त्यामुळे आज परत एकदा रात्री झोपायच्या आधी हे करायला हरकत नाही किंवा एवढं डिटेल व्हिज्युअलायझेशन करायला वेळ नसेल किंवा आपल्याला लक्षात राहत नसेल किंवा आपल्याला जमत नसेल, तर आपण काय करायचं झोपायच्या आधी अक्षरशः 1 मिनिटं आधी आपण ते व्हिज्युअलाइज करायचं आणि एक ऑटो सजेशन देऊन झोपायचं, की मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. हे जरी केलं तरी सुद्धा तुमच्या ओव्हरऑल रिॲलिटीमध्ये बदल घडायला सुरुवात झालेली आहे, हे आपल्याला लक्षात येईल. ओके? ठीक आहे. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय-बाय. थँक यू.